आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुलेट राईडवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. एक दिवस बुलेटवर फिरून जनतेसमोर दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रश्न सोडवा असा टोला लगावत दानवेंनी मुख्यमंत्र्यांच्या या कृतीला नाटकबाजी म्हटलं. मला असं ते आता सांगून काही होणार नाही. ज्याच्या वेळी जी परिस्थिती होती त्या पद्धतीनं सभागृहात वागावं लागतं, काम करावं लागतं, बोलावं लागतं. मी शिवसैनिक बाळासाहेबांचं, त्यामुळे जी परिस्थिती त्याच्या वेळेस अनेक पक्षामध्ये माझ्यापेक्षाही सक्षम लोक आहेत असं मीच एकटा सक्षम असं म्हणायला काही अर्थ नाही. आणि माझे सहकारी आहेत सभागृहामध्ये. आम्ही सगळे मिळून संघटना म्हणून आणि हे राज्य म्हणून या राज्यातील जनतेचे प्रश्न म्हणून ताकदीने या सरकारविरुद्ध मांडणार नाही. आमचा आकडा विरोधक म्हणून सगळ्यात मोठा आहे विधान परिषदेत. छगन भुजबळ एक दत्ता शाळेत पुरून उरले होते, आम्ही ते 6 आहे सभागृहात. पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्य सरकारमधून आज स्वतः मुख्यमंत्री आले होते. मुख्यमंत्री गेले कसे ते देवेंद्र फडणवीस गेले कसे? मला असं वाटतं की ही सगळी नाटकबाजी. यांच्या मंत्रिमंडळाचे अर्धे मंत्री चार्टर फ्लाईटने फिरतात. चार्टर अर्धे मंत्री, राज्यमंत्री सुद्धा. म्हणून मला असं वाटतं एकदा मुख्यमंत्री बुलेटने आले म्हणजे प्रश्न मिटेल अशातला काही भाग नाही. काल कुठेतरी मध्य प्रदेशमध्ये भोपाळला एक त्यांचा मंडळाचा चेअरमन झाला, तो 700 गाड्या घेऊन गेला भोपाळला, उज्जैनहून. असं वाटतं एकट्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या लोकांना या गोष्टी सांगावं लागेल आणि त्यांनी तसं वागावं लागेल. पंतप्रधानांनी आवाहन केलं आणि पंतप्रधानांनी 100-200 गाड्याचा रोड शो केला. म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीत तोंड देखलेपणा, नाटकबाजी न करता खऱ्या अर्थानं एक जागरूकता म्हणून सगळ्यांनाच करावं लागेल, मुख्यमंत्र्यांनाही करावं लागेल. आता एक दिवस बुलेटवर येऊन किंवा एक दिवस दुसरा घेऊन हे काम संपणार नाही. त्यांच्या सगळे जे आहेत बगल बच्चे, त्यांना या गोष्टीचं त्यांना आव्हान करावं लागेल. आणखी गंभीर विषय आहे की आत्ताच मंत्रालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. संपूर्ण कांदा रस्त्यावर फेकलेला आहे. भाव गडगडलेला आहे, भाव मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य आहे. तुमच्या माहितीचं सांगतो 50 पैसे किलो सुद्धा कांदा जात नाही. नाफेड कांदा खरेदी करत नाही. कांद्याला हमी भाव नाही, कांद्याला कोणतंही अनुदान नाही, कांद्याच्या चाळीला अनुदान नाही. त्यामुळे कांद्याचा प्रश्न हा मोठा व्यापक आहे. निर्यातीवर बंदी आहे. म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय योग्य आहेत. राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक सुद्धा करायला परवडत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.